नमस्कार मंडळी, कशा आहे तुम्ही सर्वजण? मजेत आहे ना? मी पण खूप मजेत आहे. आणि आजचा जो व्लॉग आहे ना, हा मी संध्याकाळपासून सुरू करत आहे. तर सर्वात अगोदर इथे मी आहे ना, हरभऱ्याची जी डाळ आहे ना, हे शिजवून घेणार आहे. कारण की मी आज बनवत आहे पुरण. तर कारण की उद्याची आहे संक्रांत, तर उद्या आहे ना सकाळी होणार नाही आहे. तर म्हणून मग अगोदरच मी आहे ना, किंवा मग आई, आम्ही संध्याकाळीच आहे ना अगोदर पुरण आहे ना हे तयार करून घेत असतो. तर यावेळेस मी आहे ना जास्त पुरण बनवणार नाही आहे. कारण की पुरणाची पोळी फक्त माझ्या घरामध्ये पप्पांना आणि मला आवडते आणि आईला पण आवडते. पण आता कसं आईचं शुगर वाढलेलं आहे, त्याच्यामुळे आईला आम्ही खायला नाही सांगितलेलं आहे. तर म्हणून मग इथे मी आहे ना आता जे पुरण आहे ना हे फक्त पप्पा आणि माझ्यापुरतंच बनवत आहे. तर फ्रेंड्स, आता उद्या आहे संक्रांत. तर उद्या कसे भरपूर कामं राहणार आहेत मागं आईच्या आणि माझ्या. तर म्हणून मग मी आहे ना आजच पुरण तयार करून घेत आहे हरभऱ्याच्या डाळीचं. म्हणजे कसं उद्या सकाळी मग लवकर पूजा वगैरे करून झाल्यानंतर देवाला ताट दाखवून देणार. तर म्हणून मग मी आताच पुरण तयार करून घेते. तर मी आता हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये लावून दिली. तर बस पुरण तयार करून घेते. आणि त्याच्यानंतर इथे यांनी सुगडे आणलेले आहेत मार्केटमधून. कारण की उद्या मग खूप गर्दी राहणार आहे आणि खूप महाग पण राहतील. तर म्हणून मग हे आजच गेले आणि सुगडे घेऊन आलेले आहेत 2. तर इथे मी सुगडे पण काढून ठेवले. तर उद्या काय काय पाहिजे, आता उद्या हे मार्केटमध्ये जातील आणि घेऊन येतील. म्हणजे वाटाण्याच्या शेंगा, ऊस, हरभरा, बोरं तर घरी आहेत. तर हे सर्व सामान आणायचं आहे. तर हे उद्या सकाळी जातील आणि सर्व सामान मग घेऊन येतील. तर अर्धी तयारी आता झालेली आहे उद्याची. फक्त जे राहिलं ते आता उद्या सकाळी करणार. तर सकाळची डाळ भाजी होती थोडीशी आणि भात आहे. तर आज मी बनवत आहे मस्त टमाटर आणि मेथीतलं बेसन गाठीवालं. पप्पांना आणि आईला खूप आवडते. तर इथे मी ना टमाटर कट करून घेतलेलं आहे आणि मेथी पण कट करून घेतली. तर आज शिमला मिरची मी भाजून घेतली, कारण की एकच शिमला मिरची माझ्या इथं होती आणि म्हटलं हे खराब होणार, त्याच्या अगोदर हिला भाजून खाल्ल्या जाते. कारण की शिमला मिरची इतकी महाग आहे मार्केटमध्ये, 80 रुपये किलो आहे. तर यांनी मागा अर्धा किलो आणली होती, 80 की 100 रुपये किलो आहे वाटते. तर यांनी मागा अर्धा किलो आणली होती. तर त्याच्यामधली आहे ना एकच राहिलेली आहे. तर हिला आता मी भाजून घेते आणि मस्त मग मी बेसन बनवते आणि त्यानंतर मग आई भाकरी बनवणार आहे. तर मला तर इतकी इच्छा नाही आहे बेसन खाण्याची. तर सकाळी मी ना 2 बटाटे हे उकडू घातले होते. तर हे आहे. तर भात याची थोडीशी चटणी बनवते मी आणि माझ्यासाठी पोंगे तळते. तर भात पण आहे. तर भात आणि बेसन खाणार मी आणि थोडेसे पोंगे तळते. म्हणजे मग आलूच्या सोबत आहे ना काय म्हणतात त्याला, पोंगे छान लागतात. आपण त्याला आलू पोंगा म्हणतो. तर ती मी त्या दिवशी मार्केटमध्ये गेली होती ना, तर मला आठवण आली कच्च्या पोंग्यांची. तर मी 1 किलो पोंगे घेऊन आलेली आहे. तर कसं आहे, नेहमी माझ्या घरी असतात. कारण की आता मुलं आले की मग आम्ही भाजू खात असतो. माही झाली, अद्विक झाला, ते आल्यानंतर मग मी काय करत असते, मस्त भाजत असते किंवा मग तळत असते. पण यावेळेस काय झालं माहिती आहे काय, ते आले होते पण पोंगेच घरी नव्हते. तर त्याच्यामुळे मी आहे ना त्या दिवशी आईच्या इथे गेली होती. तर मग येता येता कच्चे पोंगे घेऊन आली आणि आईसाठी पप्पांसाठी आपले केळाचे जे चिप्स असतात ना ते आणले होते. तर ते तर त्यांनी खाल्ले. तर बस आता पोंगे आहेत. तर पोंग्यांसाठी म्हणजे पोंग्यांना भरण्यासाठी मला ना भरणी दिसत नाही आहे. सर्व भरणे आहेत ना फुल झालेले आहेत. तर आता पाहावं लागणार, एखादा डब्बा रिकामा झाल्यानंतर मग त्यात ते पोंगे ठेवून देणार मी. तर चला आता इथे कुकर होत आहे. मी पटकनी बेसन बनवते आणि आई मग नंतर भाकरी टाकतील. तसं तर भाकरी हे खाणार नाही आहेत. तर यांच्यासाठी मला पोळ्या टाकायच्या आहेत आणि आई भाकरी टाकतील मग बाजरीच्या. कारण की पप्पा आणि आईला बाजरीच्या भाकरी खूप आवडतात. तसं तर बाजरी गरम असते तर मी खाणार नाही आहे. मी भात आणि बेसन खाणार आहे. तर चला आता 8 वाजलेले आहेत. पटपट मी सर्व आटपून घेते. आणि आज आमची इथं आहे ना बिनबुलाय मेहमान म्हणतो ना आपण, ते आलेले आहेत. तर ते कोणते आहेत हे, तर ते पाहुणे कोणते आहेत हे मी तुम्हाला थोड्यानंतर दाखवणार. कशात हे पापड घेतले का तुम्ही? अच्छा, मस्त छोटे छोटे. कितीचं घेतलं पॉकेट आहे? 40 रुपयाचं. बापरे, पूर्ण मग. हां, आणखीन काय घेतलं मग? काहीच नाही घेतलं, ते पाकिटच घेतलं. अच्छा, त्याच्यापाशी लय होते. आलूचे पापड होते 200 रुपये किलो. हां, आलूचे पापड. हां, साबुदाण्याचे पापड 200 रुपये. उषा म्हणे 50 रुपयाचे लावून टाका. कुरडई होते तिच्यापाशी. नाही, महागच मिळते ना इथे. कुरडई होते तिच्यापाशी. हां, उषाला म्हणे घेणं म्हणे, घेऊन तो पाय म्हणे, खाऊन तो पाय. कुरड्यानी पाहिजे आम्हाला, पापडच पाहिजे फक्त. पापड जास्त खाते. हां, तुम्ही खाल्ले होते का? चव चांगली त्याची? चांगली आहे. 2 पापड मग भाजले. हां, खाल्ले. अच्छा,
ठीक आहे. मग पप्पांना हा ना मग बरोबर आहे. पप्पांना जसे पाहिजे तसेच आहेत मग ते. तर फ्रेंड्स आता इथे बनवत आहे मी गाठीतलं बेसन. तर त्याच्यासाठी अगोदर आहे ना तेल गरम झाल्यानंतर हिरवा कांदा होता ना तो टाकून दिला, त्यानंतर लसणाची पेस्ट टाकून दिली. ते झाल्यानंतर आता याच्यामध्ये टाकलेलं आहे मी टमाटर. तर टमाटर होईपर्यंत दुसरीकडे आई इकडे बनवत आहेत बाजरीच्या भाकरी. तर मी विचार केला होता की आज मी मस्तपैकी पोंगे तळणार, पण वेळेवरच यांनी सांगितलं की मला जेवण करायचं नाही आहे. तर मग सकाळचा थोडासा भात होता ना, तर म्हटलं चला जाऊ द्या, मग आता कशाला जास्त स्वयंपाक बनवायचा. कारण की सकाळच्या ना पोळ्या पण होत्या. मला वाटलं होतं की ह्या पोळ्या खाऊन घेतील, पण आता यांनी सांगितलं मला भूक नाही आहे. तर त्याच्यामुळे मग मी आहे ना आज आलू पोंग्याचा जो प्लॅन होता ना हा माझा कॅन्सल केलेला आहे. आणि 2 जे मी बटाटे उकडू घातले होते ना ते बटाटे मी यांना फ्रीजमध्ये ठेवून दिले. म्हटलं चला जाऊ द्या, आता उद्या मग या 2 बटाट्याची मी भाजी बनवून घेणार. तर म्हणून मग मी आज आहे ना आलू पोंगे काही खाल्लेले नाही आहेत, फक्त बेसन आणि भातच खाल्ला. आणि यांच्या नावाच्या ज्या पोळ्या होत्या त्या पण मला खाव्या लागल्या. तर इथे बस आता जेवण वगैरे आमचं सर्व झालेलं आहे. इकडे मी आहे ना पूर्ण गॅस वटा आणि जो गॅस आहे ना हा पूर्ण क्लीन करून घेत आहे. आणि दुसरीकडे जेवढे पण जेवणाचे आणि स्वयंपाकाचे भांडे होते ना हे सर्व भांडे आईने आता सर्व घासून घेतले. तर बस आता एवढं झाल्यानंतर आता दुसरीकडे पुरणाची डाळ पण आहे ना शिजली होती. तर अगोदर मी ना पूर्ण गॅसवटा क्लीन करून घेते, त्याच्यानंतर मग पुरण तयार करणार. तसं तर मला आईने म्हटलं होतं की राहू दे पुरण आपण उद्या सकाळी बनवून घेऊ, पण मी म्हटलं नाही आता बनवून घेते, कारण की उद्या सकाळी मग आईच्या मागे खूप सारे कामं असतात. तसंच तर आई मला आहे ना खूप सारे कामं करू लागत असतात. आता तुम्ही बघू शकता आईने टोपल्यावर भांडे पण घासून घेतले, कारण की आईला माहीत आहे की हिच्या ज्याने आहे ना जास्त वेळ उभं राहिलं जात नाही. कारण की जास्त वेळ मी जर उभी राहिली ना तर माझे पाय खूप दुखतात आणि पाठ पण खूप दुखते. तर त्याच्यामुळे आई मला आहे ना खूप हेल्प करतं कामं करायला. तर म्हणून म्हटलं चला उद्या सकाळी आहे ना खूप सारे कामं पुरतील, कारण की उद्या सकाळी आहे ना खूप सारं जेवण बनवायचं आहे. पुरणाची पोळी, कुरड्या, पापड वगैरे सर्वच बनवायचं आहे. तर म्हणून मग इथे आहे ना आजच मी आहे ना पुरण तयार करून घेत आहे. आता जेवण वगैरे झालेले आहेत आमचे. गॅसवटा सर्व क्लीन करून घेतला, आईने भांडे घासून घेतले. आणि इकडे पुरणाची डाळ आहे ना ही पण शिजलेली आहे. फक्त याच्यामध्ये आहे ना आता साखर टाकायची आहे आणि त्याच्यानंतर मग मी पुरण तयार करून घेणार आणि मग फ्रीजमध्ये ठेवून देणार. तर चला आता याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे डाळीमध्ये, याच्यातलं पाणी आहे ना हे काढून घेते एका भांड्यामध्ये आणि त्यानंतर मग याच्यामध्ये साखर टाकणार. तर आता कुकरमध्ये मी आहे ना साखर टाकून दिली. त्यानंतर आता याला छानपैकी पाक येत आहे, कारण की डाळीचा जो कलर आहे ना हा चेंज होत आहे. आणखीन थोड्या वेळ मी आहे ना याला पाक येऊ देते, कारण की जे साखर आहे ना हे पूर्ण अशी घट्ट झाली पाहिजे याच्यामध्ये. तर म्हणून तर आता याच्यामध्ये मी आहे ना जायफळ टाकलेलं आहे. मी आहे ना अगोदरच जायफळची जी पावडर आहे ना हे तयार करून घेतली होती आणि विलायचीची पावडर संपली होती. तर इथे विलायचीची पावडर तयार करून घेतलेली आहे, हे पण मी याच्यामध्ये टाकून दिलेली आहे. तर बस आता थोड्या वेळ आणखीन याला अशीच फिरवते आणि घट्ट झाल्यानंतर मग मी आता याला मिक्सरमधून बारीक काढून घेणार. तर आता पुरणाच्या डाळीला आहे ना छानपैकी कलर पण आलेला आहे. तर आता गॅस बंद करून घेते मी आणि ही जी डाळ आहे ना ही आता मी पुरण यंत्रामधून काढते, कारण की कसं आता मी हे गरम आहे तर मिक्सरचं जे पॉट आहे ना हे गरम होणार, म्हणून मग मी आहे ना आता आपल्या ह्याच्यामधून काढून घेते पुरण यंत्रामधून. तर आता पुरण पण रेडी आहे, गरम आहे म्हणून थोड्या वेळ याला मी आता बाहेर ठेवते आणि थंड झाल्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवून देणार. तिथपर्यंत इथे सर्व भांडे निघालेले आहेत पुरणाचे, हे घासून घेते, त्याच्यानंतर मग आराम करते, कारण की आता 9:45 वाजले. पप्पा आई तर झोपलेले आहेत. तर पटकन आता इथलं आवरून घेते, त्यानंतर मग मी आराम करते. तर फ्रेंड्स जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की आमची इथं आहे ना बिनबुलाए मेहमान आलेले आहेत. तर ते मेहमान किंवा मग पाहुणे आहेत ना हे आलेले आहेत आमच्या शेतामधल्या कापसासोबत. तर ते पाहुणे आणखीन कोणी नाही आहे, ते आहेत हे छोटे छोटे कीटक. कारण की माहिती आहे काय, जेव्हा पप्पांनी या रूममध्ये जेव्हा हे कापूस भरला ना तेव्हा आहे ना एवढे याच्यामध्ये कीटक निघालेले आहेत आणि ते कीटक आहेत ना सर्व घरामध्ये आता पूर्ण आहे ना पसरलेले आहेत, म्हणजे आईच्या रूममध्ये, आमच्या किचनमध्ये. तर या कीटकांचा आहे ना सकाळपासून आईला आणि मला इतका त्रास होत आहे, तर लवकर आहे ना या कीटकांचा आम्हाला उपाय करावाच लागणार आहे. तर फ्रेंड्स चला आता खालचे सर्व कामं झालेले आहेत आणि उद्याची आहे संक्रांत. तर मला लवकर उठायचं आहे, कारण की रोज मी आहे ना उशिरा उठते, म्हणजे
8 8:30 कधी 9 पण होतात. तर एवढा उशिरा मी आता उठत आहे, पण तरी आई काही म्हणत नाही आहेत. आईला माहीत आहे की बाईचं काही ना काही आता कसं दुखतच राहते. आता म्हणजे कसं माझी पाठ दुखत होती, तर रात्रभर आहे ना झोपच येत नाही आहे. तर आईला माहिती आहे, म्हणून मग आई येत ना मला काहीच म्हणत नाही आहे की बा आता उशिरा उठे, लवकर उठत नाही. कारण की मी आधी आहे ना लवकर उठत होती, कारण की जेव्हापासून मग मी प्रेग्नेंट राहिली ना, तर तेव्हापासून मला मॅडमनी कामं करायला कमी सांगितलेलं आहे आणि आराम घ्यायला सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे पण आई मला जास्त आता कामं वगैरे काही सांगत नाही आहेत. आणि सकाळी लवकर उठून आई सकाळचे सर्व कामं करून घेतात. तर मला काहीच म्हणत नाही आहेत की बा तू उशिरा उठत आहेत. तर उद्याची संक्रांत आहे, तर उद्या मला लवकर उठायचं आहे, कारण की पूजा पण करायची आहे. तर त्याच्यामुळे मी आहे ना आता लवकर झोपते, कारण की सकाळी मला 6:30 पावणे 7 वाजता उठायचं आहे. आणि पूजा वगैरे करून मग जे बाकीचे कामं आहेत ना ते पण करायचे आहेत. तर चला आता मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स, भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.